जरांगे यांच्या आंदोलनाच्या संदर्भाने आपण पाहतोय की शरद पवार यांच्यावर वारंवार टीका होत होत्या। मराठा आरक्षणाचं समर्थन शरद पवार का करत नाहीत असे प्रश्न विरोधी पक्षांकडून वारंवार विचारले जात होते आणि काल अखेर शरद पवार बोलले। नेमकं शरद पवार काय म्हणाले पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्ददेवता लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मराठा समाजाला आरक्षण द्यावं 1990च्या नंतर हे आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटलेलं आहे आणि आपण पाहतोय 2016च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये एकूण 58 मोर्चे निघाले। हे मूक मोर्चे निघाल्यानंतर या मूक मोर्चाची अनेकांनी खिल्ली देखील उडवली आणि खिल्ली उडवण्यामध्ये खरं तर संजय राऊत पुढे होते आणि अशा प्रसंगी शरद पवार काहीच बोललेले नव्हते। या मूक मोर्चाला मुक्का मोर्चा म्हणणारे संजय राऊत आज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय त्यांची जी काही प्रतिक्रिया आहे, जे संविधानिक दृष्ट्या आपण पाहतोय मराठा आरक्षणाच्या संदर्भाने ते समर्थन करतायत, परंतु त्याच मूक मोर्चाचं मुक्का मोर्चा म्हणून ज्या संजय राऊतांनी सामनामधून आर्टिकल लिहून हिनवलं होतं, अशा प्रसंगी संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब या दोन्ही नेत्यांवरती टीका होत होती की हे नेते मराठा आरक्षणावर का बोलत नाहीत, नेमकी ते बाजू ओबीसीची घेत आहेत का मराठा समाजाची घेत आहेत हे स्पष्ट करावं असा वारंवार आरोप वंचितने देखील केलेला होता आणि महायुतीच्या नेत्यांनी देखील केलेला होता। काल आपण पाहतोय मराठा आरक्षणाच्या संदर्भाने शरद पवार साहेब बोलले, परंतु शरद पवार साहेब बोलत असताना पुन्हा ते अर्धवट बोलून गेले। आपल्याला माहित आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी मराठा आरक्षणाच्या संदर्भाने काय भूमिका आहे। जेव्हा अंतरवाली सराटीमध्ये लोकांवरती हल्ला होतो, आंदोलनकर्त्यावरती हल्ला होतो आणि तातडीनं त्यांची भेट घेण्यासाठी शरद पवार साहेब असतील किंवा रोहित पवार असतील हे दोन्ही नेते त्यांना भेटायला गेले, परंतु त्यानंतर मात्र महाराष्ट्र पेटला आणि दोन्ही नेते मात्र कुठे दिसत नव्हते। परंतु हे आरोप मात्र त्यांच्यावर होत होते की जेव्हा सुरुवातीला हे आंदोलन सुरू झालं होतं, जरांगे पाटलांचं हे आंदोलन सुरू झालं होतं, तेव्हा सुरुवातीला भेटी तुम्ही दिल्या, त्यानंतर तुम्ही कुठे आणि मग हे आंदोलन पेटत गेलं आणि आज आपण पाहतोय की आज अतिशय टोकाचं हे आंदोलन सुरू आहे आणि अशा प्रसंगी शरद पवार साहेब काहीच बोलत नाहीत। म्हणून वंचित बहुजन आघाडी असेल किंवा महायुतीतले काही नेते असतील, या नेत्यांनी शरद पवार साहेबांवरती मोठ्या प्रमाणामध्ये आरोप केले की जरांगे पाटील हे शरद पवारचाच माणूस आहे, असा देखील आरोप बाळासाहेब आंबेडकर यांनी केला होता। आणि दुसरीकडे आपण पाहतोय नारायण राणे असतील किंवा त्यांचे सुपुत्र असतील, यांनी देखील पवार साहेबांवरती टीका केली होती की त्यांनी स्पष्ट भूमिका मांडावी की ओबीसी मधून आरक्षणाच्या मागणीला, जरांगे पाटलांच्या या मागणीला शरद पवार सहमत आहेत का। आणि अखेर काल शरद पवार बोलले आणि शरद पवार म्हणाले की मी मराठा आरक्षणाचं समर्थन करतो, वेगळे तर असावे, ताट वेगळे असावे अशी मागणी वंचितची आहे। परंतु काल शरद पवार साहेबांनी मात्र पुन्हा एकदा स्पष्ट सांगितलेलं आहे की ही जी मागणी आहे, जी मागणी मराठा आरक्षणाची मागणी आहे, या मराठा आरक्षणाच्या मागणीला, जरांगे पाटलाच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे। परंतु त्यासोबतच त्यांनी काही विधानं केलेली आहेत। ते म्हणतात की इतर समाजाचाही विचार व्हावा। आता पुन्हा एकदा प्रश्न पडतो, शरद पवार साहेब कधीच कोणाच्या हाती लागत नाहीत असं आपण नेहमी म्हणत असतो आणि आजही शरद पवार पुन्हा आपल्या कोणाच्या हाती लागलेले नाहीत। त्यांनी समर्थन तर केलं, मराठा आरक्षणाचं समर्थन तर केलं, परंतु त्यांनी परत एक लाईन बोलून गेले, एक वाक्य जाणीवपूर्वक ठेवून गेले आणि म्हणाले मराठा आरक्षणाचं आमचा पक्ष आणि आम्ही समर्थन करतो, परंतु इतर समाजाचाही विचार व्हावा। आता नेमकं याच्यामध्ये प्रश्न पडतो की ते नेमके ओबीसीचा विचार व्हावा म्हणाले का धनगर आणि धनगड या प्रश्नावर चाललेल्या लढाईचा विचार म्हणाले, नेमक्या कोणत्या आंदोलनाचं ते समर्थन करतात, कोणत्या इतर समाजाचा ते विचार करत आहेत, इतर समाज म्हणजे नेमका कोण। आणि मग आपल्याला पुन्हा प्रश्न पडतो की ओबीसी मधून आरक्षण द्यावं ही जरांगे पाटलांची जी काही भूमिका आहे, त्या भूमिकेचं इकडे आपण समर्थनही करत आहात, इकडे शरद पवार समर्थनही करतात आणि दुसरीकडे मात्र इतर समाजाचा देखील विचार व्हावा असंही म्हणतात। हे संदिग्ध बोलणं पुन्हा एकदा शरद पवार साहेबांच्या राजकारणाला शोभणारच आहे। एक आपल्या लक्षात येतं की इतर समाजाचाही विचार व्हावा असं जेव्हा पवार साहेब म्हणतात, तेव्हा महाराष्ट्रामध्ये सध्या 2 आंदोलनं जोरात सुरू आहेत। तसं पाहायला गेलं तर 3 आंदोलनं सुरू आहेत। एकीकडे आदिवासी समाज देखील धनगड आणि धनगर हे एकच आहेत असं म्हणून आदिवासीमध्ये धनगरांचा समावेश करा अशी एक मागणी आहे, त्या मागणीला विरोध आदिवासी समाज करत आहे। दुसरीकडे आपण पाहतोय कुणबी आणि कुणबी मराठा एकच आहेत अशी मागणी लावून धरून ओबीसी आणि मराठा या 2 समुदायामध्ये वाद चालू आहे। म्हणजे नेमकं शरद पवार साहेबांना काय म्हणायचंय, इतर समाजाचाही विचार करावा आणि मराठा समाजालाही आरक्षण द्यावं, ही जी काही पवार साहेबांची भूमिका आहे ही संदिग्ध भूमिका आहे आणि ही भूमिका त्यांची जर अशी भूमिका आपण गृहीत धरली तर ही भूमिका न्यायालयात टिकणारी नाही। म्हणजे एकीकडे ओबीसीला थोपवून ठेवायचं आणि आपला समाज असलेले म्हणजे जिथं आपण पाहतोय की शरद पवार साहेब हे महाराष्ट्रातील सर्वाधिक जुने, सर्वाधिक
वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नेते आहेत आणि ज्येष्ठ नेत्याची आणि राजकीय अनुभव तगडा असलेल्या नेत्याचं हे विधान त्यांच्या अनुभवाला ते शोभणार आहे, परंतु इथे मराठा समाजाच्या पुन्हा भावना दुखावणार आहे, कारण अजूनही त्यांनी स्पष्ट भूमिका मराठा आरक्षणाची घेतलेली नाही. म्हणजे एकीकडे इतर समाजाचाही विचार व्हावा आपण असं म्हणतो आणि दुसरीकडे ओबीसी मधून आरक्षण मागणारे जरांगे पाटलाला आमचं समर्थन आहे असंही आपण म्हणतो. याचा अर्थ आपण पुन्हा एकदा हे प्रकरण चिघळत ठेवायच्या विचारात आहात काय, हा प्रश्न देखील आपल्या समोर आमच्या सर्वांच्या वतीने पडतो. आणि मग इकडे आपण पाहतो की इतर समाजाचा विचार करावा असं म्हणणारे शरद पवार साहेब थेट मात्र भूमिका ते आजही घेत नाहीत. परंतु लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच आरक्षणाचा, याच आंदोलनाचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मिळाला, अर्थात महाविकास आघाडीला मिळाला. आणि मग हेच त्यांना कळून चुकलं. लोकसभेला ज्या पद्धतीने आपल्याला पाठिंबा मिळाला, हे आंदोलन असंच चिघळत राहिलं विधानसभेपर्यंत तर आपला नक्कीच फायदा होतो. आणि म्हणून की काय, पवार साहेबांचे विधान जे आहे ते पुन्हा विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे का, आमचा पाठिंबा तर आहे, परंतु इतरांचा देखील विचार व्हावा असं म्हणणं म्हणजे हे आंदोलन असंच ठेवायचं आणि पुन्हा एकदा विधानसभेला महायुतीच्या विरोधामध्ये रणसिंग फुकायचं आणि तिथे मात्र याच मुद्द्यांवरती निवडणुका लढवायच्या आणि पुन्हा जिंकायच्या असा विचार महाविकास आघाडीचा आहे का, असा पवार साहेबांच्या विधानावरून प्रश्न पडतो. म्हणजे एकूणच काय, मराठा आंदोलनाच्या पदरात अजूनही काही पडलेलं नाही. आपण पाहिलं असेल जे नेते आज जरांगे पाटलांच्या भेटी घेत आहेत, त्यामध्ये आरपीआयचे नेते राजरत्न आंबेडकर असतील किंवा इतर नेते असतील, ज्या पद्धतीने त्यांना सपोर्ट करत आहेत. आणि इकडे बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की वंचित अशा लोकांसोबत जाणार नाही जे जरांगे पाटलासोबत असतील. पुन्हा एक विधान बाळासाहेबांचं येतं की शरद पवारचाच माणूस जरांगे पाटील आहे. मग हे जर असं असेल तर कालचं जे विधान शरद पवार साहेबांचं आहे हे विधान विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केलेलं आहे असं देखील म्हणावं लागेल. कारण आपण पाहतोय ओबीसी मधून आरक्षण मिळावं, जरांगे पाटलाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे असंही आपण म्हणायचं आणि दुसरीकडे म्हणायचं इतर समाजाचा देखील विचार व्हावा असं म्हणणं म्हणजे हे जे काही प्रकरण आहे, जे काही आंदोलन आहे असंच विधानसभेपर्यंत चिघळत राहिलं पाहिजे आणि याच्यामध्ये मराठा समाजाचा काहीही फायदा होणार नाही. उलट मराठा समाजाचा नुकसान होत आहे. एकीकडे या समाजाची बाजू घ्यायला कोणी तयार नाही. गेले कित्येक वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खरं तर या समुदायातून असून सुद्धा या समुदायाला न्याय मिळत नाही, हे मोठं दुर्भाग्य आहे. आणि त्याच्यामध्ये जुन्या जाणत्या नेत्याचं असं संदिग्ध विधान हे खरं तर मराठा समाजाचं नुकसान करणार आहे. धन्यवाद.